या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये 8 पॉईंट बघणार आहोत. ते म्हणजे कोणकोणते. त्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे, रिजेक्टेड आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबर फॉर्मचा स्टेटस काय आहे आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचे किती मिळाले याबद्दलची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तिसरा पॉईंट न मिळण्याचे काय कारण आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर चौथा पॉईंट आहे आणि खूप महत्वाचा पॉईंट आहे. भरपूर महिलांना हा प्रश्न पडलाय की महिन्याचा तर मिळाला पण जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची देखील उत्सुकता भरपूर महिलांमध्ये आहे. त्यासाठी चौथा पॉईंट जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्याची तारीख काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जुलै महिन्याचा 1500 रुपये मिळणार आहे, 3000 रुपये मिळणार आहे, 4500 रुपये मिळणार आहे हे देखील भरपूर महिलांना हा प्रश्न पडलाय. हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर 6वा प्रश्न, फॉर्म अप्रूव्ह असून देखील आम्हाला पैसे मिळत नाहीये, काय कारण असू शकते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पॉईंट, बँकला डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक कशा प्रकारे करायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे 8 पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून फुल सपोर्ट करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद. तुम्ही पाहता विनोद गुरु युट्यूब चॅनल. सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपला फॉर्म स्टेटस जर चेक करायचं असेल त्यासाठी सर्वात प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करून त्यामध्ये वेबसाईट टाकायची. आपल्याला लाडकी बहीण योजनेची जी ओरिजिनल वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन, तिथून तुम्ही ओपन करू शकता. लाडकी बहीण योजनेचा फॉर्मचा स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं जे लाडकी बहीणची वेबसाईट तुम्हाला मिळेल, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो, तिथून तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्या. त्याच्यानंतर वेबसाईट अशा प्रकारे ओपन होईल. त्याच्यानंतर बघा मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ऑप्शन खुलेल. इथे तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता बघा लॉग इन सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा ॲप्लिकेशन सबमिटेड अँड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे 2 ऑप्शन दिसतात. तर ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा तुम्ही जेवढे फॉर्म भरले असतील तेवढे तुम्हाला इथे सगळे दिसून जातील आणि तुमचा जो फॉर्म असेल तो तुम्हाला दिसेल की फॉर्मचा स्टेटस काय आहे, अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे की रिजेक्टेड आहे ते सर्व तुम्हाला दिसेल आणि रिजेक्ट असेल तर तुम्हाला इथे दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता. दुसरा पॉईंट आहे, लाडकी बहीण योजनेचे ते किती मिळाले कशा प्रकारे चेक करायचंय. आपण पहिले पाहिलं की फॉर्मचं स्टेटस आपण कशा प्रकारे चेक करायचं ते पाहिलं. आता आपण लाडकी बहीण योजनेचे हप्ते किती मिळाले हे देखील आपण इथे सांगणार आहोत. बघा जसं पहिले आलं होतं तसेच सेम इथे यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा इथे एक ऑप्शन दिसतं आहे रुपये म्हणून, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही आणि टोटल तुम्हाला पैसे किती मिळाले हे देखील तुम्हाला इथे समजून जाईल. बघा तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले ते तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. हप्ते न मिळण्याचे काय कारण असू शकतात. लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ते न मिळण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात, पात्र आहात, त्याचे नियम काय असेल त्याच्यासाठी व्हिडिओ जर लागत असेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा, यावर देखील व्हिडिओ नक्की जाणेल. त्याच्यानंतर त्यामध्ये चौथा पॉईंट आहे, जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत. बघा सरकारकडून अजून देखील कोणती माहिती आलेली नाहीये, तरी सुद्धा महिला व बालिकाचे आदिती तक्रारी आहेत त्यांनी सांगितले सोशल मीडियावर की आषाढी एकादशीला आम्ही जुलै महिन्याचा हप्ता वितरित करणार आहेत म्हणून. आणि सर्वात प्रथम महत्वाचा प्रश्न म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे, 1500 मिळणार आहे, 4500 रुपये मिळणार आहे, देखील महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा आषाढी एकादशीला 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे अशी आदिती तटकरे ताई यांनी सांगितलेल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. साधारणपणे 26च्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आता 5वा पॉईंट, 6वा पॉईंट आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे तरी सुद्धा मला पैसे मिळत नाही, काय कारण असू शकतात. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला, 2 पेक्षा अधिक महिला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना मिळणार नाहीये. दुसरा कारण, जर घरामध्ये एखादी 4 व्हीलर असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तर कोणताही आपल्या घरामध्ये कोणी जर नोकरीला असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही नमो शेतकरी किंवा पीएम किसान किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल लाडकी बहीण
योजनेतून वगळता तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकत नाही, कारण आतापर्यंत पैसे मिळाले आणि आता पैसे मिळत नाही. तर त्या तोपर्यंत तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली नाही तोपर्यंत तुमचे पैसे मिळाले आणि ज्या वेळेस तुमची फॉर्मची पडताळणी झाली त्यावेळेस तुमच्या फॉर्म रिजेक्ट करण्यात आला असेल. आता डीबीटी लिंक आहे की नाही हे कशा तपासायचे त्याबद्दल देखील मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि या व्हिडिओ मध्ये जर सांगितला हा व्हिडिओ प्रमोट होईल. बघा 8वा पॉईंट आहे, डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक कशी करायची मी तुम्हाला सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल किंवा मिळत नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम जर मिळत नसेल तर तुम्हाला या बँकेचा अकाउंट आहे आणि जो बँक अकाउंट आपण दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्या बँकेत जाऊन तुम्हाला एक डीबीटी म्हणून फॉर्म असतो आधार कार्ड म्हणून, तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म फिल करून बँकेमध्ये जाऊन सबमिट करायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की मला या बँक अकाउंट सोबत डीबीटी लिंक करायचे आहे आणि डीबीटी चालू करायचे. जे काही सरकारी योजना मिळतील सर्व योजना मला या बँकेमध्ये मिळायला पाहिजे असं तुम्हाला बँकेमध्ये जाऊन सांगायचं आहे. हे सर्व 8 पॉईंट मी या व्हिडिओ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.